Good morning students. After finishing SN1 and SN2 reaction, today we are going to start with elimination reaction. Okay. It is also one of the important reaction as far as exam is concerned. Okay. In this today we are going to start with reaction with alcoholic KOH. अल्किल हालाइड जेव्हा अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH बरोबर ॲक्वियस नाही बोलत मी अल्कोहोलिक सोल्युशन दॅट मीन्स KOH इज dissolved in alcohol, especially ethanol, okay, or sodium hydroxide NaOH is dissolved in ethanol. It is known as alcoholic KOH or alcoholic NaOH. You can say alcoholic caustic potash or alcoholic caustic soda. Okay. When alkyl halide is treated with alcoholic KOH, generally alkyl halide having two or more carbon atoms, okay, in which there is beta hydrogen atom. There is beta hydrogen atom. Beta hydrogen म्हणजे काय आपण डिस्कस करणार आहे. तेव्हा काय होतंय, हॅलोजन ॲटम फ्रॉम अल्फा कार्बन. अल्फा कार्बन मीन्स कार्बन टू विच फंक्शनल ग्रुप इज अटॅच्ड. म्हणजे अल्किल हलाइड मध्ये फंक्शनल ग्रुप कोण आहे, हॅलोजन ॲटम आहे. तर हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला आपण म्हणणार आहे अल्फा हायड्रोजन. अँड कार्बन ॲटम अटॅच टू अल्फा कार्बन. अल्फा कार्बनचे शेजारचे जे कार्बन आहेत म्हणजे जे डायरेक्टली अल्फा कार्बनला जोडलेले आहेत त्यांना आपण म्हणतोय बीटा कार्बन. सो अल्फा बीटा इलिमिनेशन होते. अल्फा बीटा इलिमिनेशन होते म्हणजे अल्फा कार्बनवरचा हॅलोजन ॲटम रिमूव्ह होतोय आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतोय. म्हणजे अल्फा आणि बीटामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होणार. अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये काय होणार आहे, डबल बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. ओके, दिस रिॲक्शन इज नोन ॲज इलिमिनेशन रिॲक्शन. Alkyl halide when heated with alcoholic potassium hydroxide solution, then halogen atom from alpha carbon म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच्ड आहे त्याला तुम्ही म्हणताय अल्फा कार्बन, अँड वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन आर इलिमिनेटेड. वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम बीटा कार्बन आर इलिमिनेटेड ॲज अ हायड्रोजन हलाइड मोलिक्यूल अँड गिव्स अल्किन. काय मिळणार आहे, अल्किन प्रोड्यूस होणार आहे. इट इज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. इट इज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड. जर तुम्ही ही रिॲक्शन बघितल्यावर लक्षात येईल वरती आपण जे डिस्कस केले त्याच्याबद्दल. हा अल्किल हलाइड आहे, कन्सिडर करा. इकडं अल्किल ग्रुप आहे, इथं CH2 लिहिण्याऐवजी CH आणि H मी सेपरेटली लिहिलं आहे. CH2 आणि CH2 ला हॅलोजन ॲटम अटॅच्ड आहे. ओके, सो हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू धिस कार्बन. सो धिस कार्बन इज नोन ॲज अल्फा कार्बन and alpha carbon is attached to this carbon, so this one is known as beta carbon. So this is alpha carbon, this is beta carbon. When this alkyl halide is boiled with alcoholic KOH, alkyl halide ला कशाबरोबर बॉईल करताय, alcoholic KOH, what happens, K potassium and X combine to form KX and OH combines with beta hydrogen. Beta hydrogen इथं आहे, so OH and H is removed to form H2O. So it results removal of halogen atom from alpha carbon, removal of hydrogen atom from beta carbon. तर इथून एक ग्रुप आणि इथून एक ग्रुप निघून गेलाय. सो हेअर विल बी डबल बॉन्ड फॉर्मेशन. इथं काय होणार, डबल बॉन्ड फॉर्म होणार. सो इट विल रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ RCH डबल बॉन्ड CH2. म्हणजे अल्किन प्रोड्यूस होईल. काय प्रोड्यूस होईल, अल्किन प्रोड्यूस होतोय. This reaction is known as elimination reaction. याला आपण काय म्हणतो, elimination. And hydrogen is removed from beta carbon, therefore it is known as beta elimination reaction. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, beta elimination reaction. हे लक्षात ठेवायचं. इथं ॲक्वियस असतं तर हायड्रोलायसिस झालं असतं. मागे बघितलंय आपण ॲक्वियस सोल्युशन मध्ये काय होतंय, हायड्रोलायसिस होते म्हणजे हॅलोजन रिप्लेस होऊन तिथं OH अटॅच होतोय. पण इथं काय होणार आहे, अल्कोहोलिक KOH यूज केलं तर इलिमिनेशन रिॲक्शन होते. आणि अल्कोहोलिक KOH मध्ये इलिमिनेशन होताना अल्फा कार्बनवरचा हॅलोजन ॲटम अँड बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतोय. अँड अल्फा बीटामध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होते. अल्फा आणि बीटामध्ये काय होते, डबल बॉन्ड फॉर्मेशन. इथिल ब्रोमाइड वेन हिटेड विथ अल्कोहोलिक KOH गिव इथिलीन. एक्झाम्पलमध्ये बघा, इथिल ब्रोमाइड घेतलाय. दिस इज इथिल ब्रोमाइड. ओके, CH3 CH2 Br. This is ethyl bromide. I am boiling it with alcoholic KOH. K and Br form KBr. OH. आता C. Br is removed from this carbon. This is alpha carbon. Okay, so adjacent carbon is known as beta carbon. So इथला hydrogen remove होईल. OH and H will form H2O.
So CH2 double bond CH2, that is ethylene is formed. इथं लक्षात येते ना, this one is a alpha carbon, this one is a beta carbon. So when ethyl iodide, which is an alkyl halide, boiled with alcoholic KOH, it undergoes beta elimination, in which bromine is removed from alpha and hydrogen is removed from beta carbon. In this reaction, hydrogen and halogen is removed. Hydrogen and halogen is removed, therefore it is also known as dehydrohalogenation. Therefore it is also known as dehydrohalogenation. लक्षात येते? तर ही एक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये डिहायड्रोहॅलोजिनेशन आपण म्हणतो या रिॲक्शनला, बिकॉज hydrogen is removed as well as halogen atom also removed, and this removal takes place from adjacent carbon atom. Therefore double bond is formed between them. अल्फा and बीटा कार्बन मध्ये काय फॉर्म होते? डबल बॉन्ड फॉर्मेशन होते. हे तुमच्या लक्षात येत आहे? हे एकदा रीड करा. अल्किल हलाइड व्हेन हीटेड विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड, that is KOH. अल्कोहोलिक म्हटलं हे इम्पॉर्टंट आहे सोल्युशन. Then halogen atom from alpha carbon and one hydrogen atom from beta carbon are eliminated and it gives alkene. Are eliminated and it gives alkene. It is called as beta elimination reaction. For example, I have given RCHH CH2X. इथं तुम्हाला माहिती आहे हॅलोजन ॲटम अटॅच जिथं आहे त्याला म्हणणार आहे अल्फा कार्बन, and adjacent carbon is known as beta carbon. When it is boiled with alcoholic KOH, K and X combine to form KX, and OH combine with beta hydrogen. OH combines with beta hydrogen to form H2O. So double bond is formed between RCH double bond CH2. So it results in formation of alkene. I have taken example of ethyl bromide. Okay, ethyl bromide has formula CH3CH2Br. It is known as ethyl bromide when it is boiled with alcoholic KOH. Boiled with alcoholic KOH. Alpha carbon, this one is alpha carbon, so Br and K to form KBr. OH with beta hydrogen, H and OH H2O. So here will be CH2, here will be CH2, and as groups are removed from adjacent carbon, there will be double bond formed between them. So CH2 double bond CH2, that is ethylene is formed. Two more examples. Let us see. Isopropyl iodide. Isopropyl iodide घेतलाय when heated with alcoholic KOH. Alcoholic KOH बरोबर मी बॉईल करतोय. It gives propylene. For example, CH3CHI. There is iodine CH3. It is known as isopropyl iodide. बऱ्याच वेळा हा I इथं असा खाली लिहिला तरी चालेल, पण हा कंडेन्स फॉर्म्युला आहे असं लिहू शकतोय आपण, केमिस्ट्रीमध्ये चालतं. CH3CHI CH3. So iodine is attached to this carbon, so this carbon is known as alpha carbon. This carbon is next to alpha carbon, so it is known as beta carbon. This one is also beta, कारण इकडं पण attached आहे, इकडं पण attached आहे. So both carbons are beta, but they are identical. They are identical because this is CH3, this is CH3. म्हणजे या कार्बन मध्ये फारसा म्हणण्यापेक्षा काहीच फरक नाही आहे. सो दीज आर आयडेंटिकल, त्यामुळे कुठलाही हायड्रोजन रिमूव्ह झाला तर फरक पडणार नाही, आयडेंटिकल आहेत ना कार्बन, त्यामुळे डबल बॉन्ड इकडे फॉर्म होईल किंवा इकडे फॉर्म होईल, प्रोपीनच तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? प्रोपिलीन किंवा प्रोपीन प्रोड्यूस होईल. आता काय होणार आहे? हा आयसोप्रोपिल आयोडाइड. ओके, KOH बरोबर बॉईल करतोय, K and I form KI, OH and H form H2O. Now hydrogen is removed from this carbon, so here will be CH2. Iodine is removed from this carbon, so here will be CH, and in between them there will be double bond. So it forms CH3 CH double bond CH2. It is known as propylene. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? प्रोपिलीन. काही जण म्हणतील सर इकडून हायड्रोजन रिमूव्ह केला असता तर इकडे डबल बॉन्ड झाला असता, पण इकडे CH3 असता ना, मग CH3 CH डबल बॉन्ड CH2. इट इज अगेन प्रोपिलीन. ओके, फक्त इकडचा कार्बन इकडे, इकडचा कार्बन इकडे लिहिला, एवढाच फरक असता. Yes or no? This example contain two beta carbons, but they are identical. Okay, so product will be, single product will be formed, propylene. Let us see one more example. Tert butyl bromide when heated with alcoholic KOH. Tert butyl bromide, CH3C CH3CH3Br plus KOH. This one is known as tert butyl bromide.
सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला, बऱ्याच वेळा हा फॉर्म्युला तुम्ही लिहिला आहे, त्यामुळं टर्ड ब्युटिल ब्रोमाइड आहे. अल्कोहोलिक KOH बरोबर बॉईल करतोय मी K and Br, so KBr. Now there are 3 beta carbon. This is alpha because Br is attached to this carbon, so this is this is alpha. Then to alpha there is 1 beta, 2 beta, 3 beta, that is there are 3 carbon directly attached to alpha carbon, so there are 3 beta carbons. बरोबर आहे का? हे सगळ्यांना मान्य आहे, कारण का 3 कार्बन डायरेक्टली जोडलेत, सो 3 कार्बन्स आर बीटा कार्बन. बट दिस इज CH3, दिस इज CH3, दिस इज CH3, so all are identical, so all are identical. So hydrogen can be removed from this one or this one, anyone. Okay, so कुठलाही हायड्रोजन तुम्ही रिमूव्ह करू शकताय, कारण का तिन्हीच्या तिन्ही कार्बन आयडेंटिकल आहेत, कारण तिन्हीच्या तिन्ही ग्रुप मिथिल ग्रुप आहेत. ओके, and therefore they are identical. Now K and Br, KBr, H and OH, H2O. So H is removed from this carbon, so double bond will be formed here over. Okay, if H is removed from this carbon, double bond will be formed over here. If H is removed from this carbon, then double bond would have formed over here. बरोबर आहे ना? त्यामुळे डबल बॉन्ड इथं किंवा इथं कुठेही तयार होईल, पण ते तिन्ही कार्बन आयडेंटिकल आहेत. नाव सेमच येणार आहे, आयसोब्युटिलिन. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? आयसोब्युटिलिन. तिन्ही कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह करू नका, एकच हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार 3 बीटा कार्बन आहेत, 3 हायड्रोजन रिमूव्ह करूयात. OH एकच आहे ना, त्यामुळे OH आणि H, H2O तयार होईल. सो एकच हायड्रोजन रिमूव्ह होईल, कुठल्याही बीटा कार्बनवरून होईल, कारण तिन्हीच्या तिन्ही बीटा कार्बन सिमिलर आहेत. ओके, सो टर्ड ब्युटिल ब्रोमाइड when boiled with alcoholic KOH, it forms isobutylene by removal of bromine from alpha carbon and hydrogen is removed from beta carbon. काय लक्षात ठेवायचं आहे? हॅलोजन कुठून रिमूव्ह होणार? अल्फा कार्बन वरून. अँड हायड्रोजन कुठून रिमूव्ह होणार? बीटा कार्बन मधून. आणि दोघांच्या मध्ये अल्फा अँड बीटा कार्बन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होणार आणि काय तयार होणार? अल्कीन. जर कार्बन आयडेंटिकल असतील म्हणजे आता इथं बघितला CH3, तर विचार करायची गरज नाही, कुठल्याही कार्बनवरून हायड्रोजन रिमूव्ह करा. मात्र ज्या कार्बनवरून हायड्रोजन रिमूव्ह केला आहे त्या कार्बन बरोबर डबल बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे. नाहीतर हायड्रोजन इकडून रिमूव्ह करून इकडे डबल बॉन्ड होईल का? नाही, कारण याची व्हॅलन्सी 5 होईल मग. सो जिथून हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे तिथं काय व्हायला पाहिजे? डबल बॉन्ड फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. लक्षात राहील का हे? चलो, समटाइम बीटा कार्बन आयडेंटिकल नसतील, बीटा कार्बन वेगळे वेगळे असतील, मग तिथं प्रोडक्ट पण वेगळे वेगळे तयार होऊ शकतात. कारण का बीटा कार्बन आयडेंटिकल असल्यामुळे प्रोडक्ट सेमच बनणार. कारण इकडं जरी डबल बॉन्ड आला तरी तो आयसोब्युटिलिनच आहे आणि इकडे डबल बॉन्ड आला तरी आयसोब्युटिलिन आहे. पण हे कार्बन आयडेंटिकल नसतील बीटा, तर काय होईल? देर आर 2 or more टाइप्स ऑफ बीटा हायड्रोजन, म्हणजे कार्बन वेगळे आहेत त्यामुळे हायड्रोजन पण वेगळे येणार. एक्झाम्पल घेताना लक्षात येईल, इफ देर आर 2 or more टाइप ऑफ बीटा हायड्रोजन, किंवा तुम्ही इथे बीटा कार्बन म्हटलात तरी हरकत नाही. देअरफॉर 2 or more अल्किन्स आर एक्सपेक्टेड. 2 or more अल्किन्स आर एक्सपेक्टेड. जर बीटा कार्बन डिफरंट असतील, बीटा हायड्रोजन डिफरंट असतील, 2 or more टाइप्स असतील, तर 2 अल्किन्स एक्सपेक्टेड. हे या एक्झाम्पलवरून लक्षात येईल. हे नंतर बघू सॅटझेप्स रूल काय. फर्स्ट लेट अस सी दिस एक्झाम्पल. Here Br is attached to this carbon, so this one is alpha. Is it or not? Now here is one more carbon to which it is directly attached, so it is beta. And this alpha carbon again attached to this carbon directly, so this one also beta. तर इथं बीटा कार्बन 2 आहेत. There are 2 beta carbons. Okay, in this example also, but they are not identical. Why not identical? See, here is CH3 and here is CH2. बरोबर आहे का? This one is a secondary carbon, this one is a primary carbon. So there are 2 beta carbons, still they are not identical and they are not identical. Okay, there are 2 beta carbon but they are not identical. In that case, alpha carbon वरून K आणि Br गेला KBr, बीटा कार्बन वरून OH आणि H गेला H2O. तर इकडचा बीटा कार्बन वरचा हायड्रोजन गेला तर डबल बॉन्ड इकडे तयार होईल, त्यामुळे ब्यूट 1 इन तयार होईल.
इकडं जर डबल बॉन्ड तयार झाला तर ब्यूट 1 इन तयार होईल आणि इकडचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड इथं तयार होईल म्हणजे ब्यूट 2 इन बनेल. काय बनेल? ब्यूट 2 इन. त्यामुळे प्रोडक्ट असेल ब्यूट 1 इन अँड ब्यूट 2 इन. तुम्हाला दिसतंय ना हा फरक का झाला? कारण हे कार्बन आयडेंटिकल नाही. जर हा CH3 इथं नसताना इथं CH3 असता तर हे दोघे आयडेंटिकल असते. त्यामुळे डबल बॉन्ड इकडं झाला काय इकडं झाला काय तुम्ही काय म्हणलं असता प्रोपीनस बनणार आहे. पण या केसमध्ये हे दोन कार्बन आयडेंटिकल नाही आहेत. इकडचा कार्बन CH3 आहे म्हणजे प्रायमरी आहे आणि इकडचा कार्बन सेकंडरी आहे. इन दॅट केस इफ हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम धिस कार्बन इट फॉर्म्स ब्यूटीन and if hydrogen is removed from this carbon it also form butene, but they are position isomers because here double bond is formed at first carbon, here double bond is formed at second carbon. लक्षात येते? त्यामुळे दोन वेगळे प्रोडक्ट मिळतील, दोन आयसोमर तयार होऊ शकतात बिकॉज बीटा कार्बन्स आर नॉट सिमिलर, नॉट आयडेंटिकल. ओके, सो दीज आर पॉसिबल प्रोडक्ट ब्यूट 1 इन अँड ब्यूट 2 इन. ओके, आता याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे? याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे ते जर बघायचं झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा. इफ ड्युरिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन इफ देर आर 2 बीटा कार्बन हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, इथं काय दिसतंय 3 हायड्रोजन, इथं काय दिसतात 2 हायड्रोजन, तर इकडचा हायड्रोजन जाण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात राहील. सॅटझेप्स रूल काय सांगतोय? इफ देर आर 2 बीटा कार्बन्स देन ड्युरिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. किंवा असं पण म्हणू शकताय वेन 2 or more अल्किन्स आर फॉर्म्ड त्यातला प्रिफरन्शियली अल्किन कुठला तयार होतोय? ज्याच्यामध्ये डबल बॉन्डच्या कार्बनला मोर अल्किल ग्रुप जोडलेले असतील. डबल बॉन्डच्या कार्बनला मोर अल्किल ग्रुप जोडलेले असतील. फॉर एक्झाम्पल इन दिस डबल बॉन्ड इज ओव्हर देअर, सो दिस कार्बन इज अटॅच टू वन ग्रुप इथिल. नाउ सी दिस एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल डबल बॉन्ड इज ओव्हर हेअर, हेअर इट इज अटॅच टू मिथिल, हेअर इट इज अटॅच टू मिथिल. सो इथं अल्किल ग्रुप 2 जोडलेत अँड हेअर अल्किल ग्रुप 1 आहे. ओके, मग अल्किल ग्रुप कुठे जास्त जोडलेत? इथं. तर हा तुमचा मेजर प्रोडक्ट असणार आहे आणि हा असणार आहे मायनर प्रोडक्ट. मेजर प्रोडक्ट कुठला? ज्याच्यामध्ये डबल बॉन्डेड कार्बनला मोर अल्किल ग्रुप असतील. डबल बॉन्डेड कार्बनना मोर अल्किल ग्रुप असतील. या डबल बॉन्डेड कार्बनला इकडं मिथिल आणि इकडं मिथिल असे 2 अल्किल ग्रुप आहेत आणि इथं डबल बॉन्डेड कार्बनला इकडं तर अल्किल नाही आहे पण या साईडला एक अल्किल ग्रुप जोडला इथिल आहे पण अल्किल एकच ग्रुप आहे. काही जण म्हणणार सर CH2 CH3 मोठा ग्रुप आहे. डोंट लुक ॲट ग्रुप स्मॉलर ऑर लार्जर. ओके, नंबर काउंट करायचे आहेत, नंबर किती ग्रुप जोडलेत किंवा डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला किती कार्बन जोडलेत. डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला एकच कार्बन जोडलाय म्हणजे अल्किल ग्रुप एकच आहे. डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला इकडे एक कार्बन जोडलाय, इकडे एक कार्बन जोडलाय म्हणजे 2 अल्किल ग्रुप आहेत. ज्याच्यामध्ये जास्त अल्किल ग्रुप जोडलेले आहेत तो मेजर प्रोडक्ट डोमिनेंटली तयार होणार, प्रिफरन्शियली तयार होणार. आणि ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुप कमी आहेत तो मायनर प्रोडक्ट लेस फॉर्मेशन होणार. इथं काय म्हटलंय बघा, सॅटझेप्स रूल म्हणतात या रूलला. हा जो रूल आहे तो सायंटिस्टच्या नावावरून आहे. सॅटझेप्स रूल काय आहे? वेन मोर दॅन 1 प्रोडक्ट अल्किन आर ऑब्टेन्ड, वेन मोर दॅन 1 प्रोडक्ट अल्किन आर ऑब्टेन्ड an alkene containing more alkyl groups attached to doubly bonded carbon atom form preferentially. आणि तुम्हाला सांगू याला तुम्ही म्हणणार आहे मोनो सबस्टिट्यूटेड. याला तुम्ही काय म्हणणार आहे? मोनो सबस्टिट्यूटेड. इथिनला आपण बेसिक अल्किन म्हणतोय. डोळे बंद करून विचार करा, इथिनचा फॉर्म्युला काय असतोय? CH2 डबल बॉन्ड CH2 बरोबर. त्यातला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला तर काय होईल? CH डबल बॉन्ड CH2. इथं झाला CH डबल बॉन्ड CH2. मग हायड्रोजन रिमूव्ह झालाय तिथं काय जोडलाय? अल्किल ग्रुप. मग याला काय म्हणतात? सबस्टिट्यूशन. हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. आणि एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि अल्किल ग्रुप जोडला तर डाय सबस्टिट्यूटेड. इकडचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि अल्किल ग्रुप जोडला तर ट्राय सबस्टिट्यूटेड. आणि इकडचा जर हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि अल्किन ग्रुप जोडला तर टेट्रा सबस्टिट्यूटेड. मग हा आहे डाय सबस्टिट्यूटेड, हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड.
ओके, तर मोअर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड फॉर्म, मोअर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड फॉर्म म्हणजे ज्या डबल बॉन्डवर अल्किल ग्रुप जास्त आहेत त्याला आपण म्हणतोय मोअर सबस्टिट्यूटेड. लक्षात यायला पाहिजे, हे सिंपल आहे. ओके, व्हेन मोअर दॅन वन प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड, व्हेन मोअर दॅन वन प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड an alkene containing more number of alkyl groups attached to double bonded carbon atom form preferentially. ज्या अल्कीनवर जास्त अल्किल ग्रुप आहेत, जास्त अल्किल ग्रुप आहेत डबल बॉन्ड कार्बनला जोडलेले, डबली बॉन्डेड कार्बनला जोडलेले, त्याला आपण मेजर प्रोडक्ट लक्षात ठेवायचा आहे. बाकी केसमध्ये तो मायनर प्रोडक्ट असणार आहे आणि याला सॅटझेप्स प्रोडक्ट म्हणतात. जो तयार झाला आहे त्याला आपण काय म्हणतोय, सॅटझेप्स प्रोडक्ट, आणि जो कमी तयार झाला आहे त्याला आपण म्हणतोय होपमान प्रोडक्ट. इट इज नोन ॲज होपमान्स प्रोडक्ट. हे CET साठी लक्षात ठेवा. जो लेस सबस्टिट्यूटेड आहे त्याला म्हणायचं होपमान प्रोडक्ट, अँड जो मोर सबस्टिट्यूटेड आहे त्याला म्हणायचं सॅटझेप्स प्रोडक्ट. लक्षात राहील का हे? ओके, चलो लेट अस स्टार्ट विथ Woods coupling reaction now. Okay, this reaction we have already discussed in 11th, but still it is important one because different CET questions are asked on this part. Okay, so let us see what is it. तुम्हाला माहिती आहे alkyl halide when reacted with sodium metal, alkyl halide when reacted with sodium metal, what happens? Alkyl group of two molecule, alkyl group of two molecules of alkyl halide join together to form alkane, join together to form alkane. Alkyl halide when heated with sodium metal in presence of dry ether, sodium metal ला वॉटर मध्ये घेऊ शकत नाही आपण because it reacts with water, so आपण कशामध्ये रिएक्शन करणार आहे, ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट, गिव्स हायर अल्केन. का हायर अल्केन? हायर अल्केन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे. And this reaction is called as Woods reaction, Woods coupling reaction. Woods coupling reaction, coupling म्हणजे काय होतंय, दोन अल्किल ग्रुप एकमेकाला जोडतात. म्हणजे याच्यामध्ये किती ग्रुप लागणार, दोन अल्किल ग्रुप. सो टू मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हलाइड टेक पार्ट इन दिस रिएक्शन. किती मॉलिक्यूल रिॲक्ट होतात, दोन, आणि दोन सोडियम पण रिॲक्ट होतात. कशी होते रिॲक्शन बघा, अल्किल हलाइड RX, अल्किल हलाइड RX. मी बोललो टू मॉलिक्युल्स घ्यायचे, सोडियम बरोबर रिॲक्शन होते NaX NaX म्हणजे 2NaX तयार होणार. नाउ R इज जॉईन टू R, RR झालं कपलिंग. कपलिंग म्हणजे दोन अल्किल ग्रुप एकमेकाला जोडले. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दोन अल्किल ग्रुप एकमेकाला जोडले तर काय तयार होतोय, अल्केन. जसं मिथिल ग्रुप एकमेकाला जोडले CH3CH3 काय बनेल, इथेन. दोन इथिल ग्रुप जोडले CH3CH2 CH2CH3 काय बनेल, ब्युटेन. याचा अर्थ दोन अल्किल ग्रुप जॉईन झाले तर काय प्रोड्यूस होतोय, अल्केन. अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज वुड्स रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, वुड्स रिॲक्शन. अल्किल हलाइड व्हेन हीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, अल्किल हलाइड when heated with sodium metal in presence of dry ether as a solvent gives higher alkane is called as Woods reaction. समजा या अल्किल ग्रुपमध्ये दोन कार्बन आहेत, या अल्किल ग्रुपमध्ये दोन कार्बन आहेत, तर हे दोघे जॉईन झाल्यावर हा अल्केन प्रोड्यूस होईल. आणि अल्केनमध्ये याचे दोन आणि याचे दोन, टोटल कार्बन किती असतील, 4. म्हणजे हा अल्केन जो आहे तो या अल्किल ग्रुपपेक्षा हायर अल्केन असणार आहे. कारण दोन अल्किल ग्रुप कंबाईन झाले त्यामुळे अल्केन तयार होणारा काय असणार आहे, हायर अल्केन तयार होईल. हायर अल्केन म्हणजे अल्किल हलाइडमध्ये असलेल्या कार्बनच्या संख्येपेक्षा अल्केनमध्ये कार्बनची संख्या काय असेल, जास्त. त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणाल, हायर अल्केन म्हणाल. ओके, एक्झाम्पल, इफ ओनली वन टाइप ऑफ अल्किल हलाइड इज ट्रीटेड, जर एकच टाईपचा अल्किल हलाइड असेल तर सिमेट्रिकल अल्केन मिळतील, ओनली वन प्रोडक्ट मिळेल. तुम्ही म्हणाल हे आणि नवीन काय, ओनली वन प्रोडक्ट, मग वेगळे वेगळे अल्किल हलाइड घेतले तर वेगळे प्रोडक्ट मिळणार का? हो. आपण पहिला बघूयात, ओनली वन टाइप ऑफ अल्किल हलाइड घेऊयात. ओके, मिथिल ब्रोमाइड घेतला. मिथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, CH3Br 2Na CH3Br. वुड्स रिॲक्शनमध्ये दोन मॉलिक्यूल घ्यायला लागणार आहेत कारण का कपलिंग होणार आहे, दोन अल्किल ग्रुप एकमेकाला जोडले जाणार आहेत, Na and Br, Na and Br. सो इट विल फॉर्म NaBr. नाउ CH3 and CH3 combine to form CH3CH3 म्हणजे काय होईल, इथेन. सो इट विल प्रोड्यूस इथेन.
एकच प्रोडक्ट मिळणार आहे, दुसरा कुठला प्रोडक्ट पॉसिबलच नाही आहे. If only one type of alkyl halide is treated with sodium in presence of ether, then symmetrical alkane is obtained. Methyl bromide when treated with sodium in presence of dry ether, methyl bromide 2 molecules घेतोय, कपलिंग रिएक्शन आहे, सोडियम ब्रोमीन NaBr CH3 आणि सोडियमला तुम्ही वॉटरमध्ये यूज करत नाही, त्यामुळे काय वापरायचं आहे, ड्राय इथर. तर इथं तुम्हाला काय मिळाला, इथेन. कारण का तुम्ही घेतलेला अल्किल हलाइड दोन्ही मॉलिक्यूल सेम होते, दोन्ही मॉलिक्यूल काय होते, सेम. इथिल आयोडाइड घेतला समजा, इथिल आयोडाइड, तर काय होईल, इथिल आयोडाइडचा फॉर्म्युला CH3CH2I, 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत, CH3CH2I. मी वाचताना CH3CH2 वाचायलोय, पण इथं लिहिलंय C2H5. मिनिंग सेमच आहे ना. C2H5 म्हणजे काय, CH3CH2 CH3CH2. आता इथं काय होणार, Na and I, so 2 NaI, it will form 2 NaI. Now C2H5 bonded to C2H5 bonded to C2H5. याला कसं वाचणार, CH3CH2 म्हणजे टोटल कार्बन किती, 4, आणि त्यामुळे तो काय असणार, N ब्यूटेन. इट विल फॉर्म N ब्यूटेन. हे लक्षात ठेवणार. वुड्स रिएक्शन बद्दल एवढा पार्ट लक्षात ठेवणं इझी आहे. अल्किल हलाइड व्हेन हीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. एक गोष्ट लक्षात ठेवणार ना, 2 अल्किल हलाइड घ्यायचे आणि 2 सोडियम. ओके, इट गिव्स हायर अल्केन. मग परत लक्षात ठेवणार, हायर अल्केन का, तर अल्किल हलाइडमध्ये मुळात 4 कार्बन असतील तर अल्केनमध्ये 8 येणार. कारण का सांगा, यस, कारण का 2 अल्किल ग्रुप एकमेकाला जोडले जाणार आहेत, त्यामुळे अल्केनमध्ये कार्बनची संख्या जास्त असणार. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायरचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये कार्बनचा काउंट जास्त येतोय. त्यामुळे हा जर अल्किल हलाइड बघितला तर हा अल्किल हलाइड इथला X आणि Na कंबाईन झाला NaX, सो R अँड R कंबाईन टू फॉर्म RR. जसं इथं बघा CH3Br सोडियम बरोबर रिॲक्शन करायचे, NaBr ॲक्टिव्ह मेटल आहे सोडियम, ब्रोमीन बरोबर कंबाईन झाला, इकडे ब्रोमीन बरोबर CH3 ला CH3, सो CH3 सिंगल बॉन्ड CH3 काय मिळेल, इथेन. आता बघा की हा हायर अल्केन आहे की नाही, का मिथिल ब्रोमाइडमध्ये कार्बन किती होता, 1, आणि इथेनमध्ये कार्बन किती आहेत, 2. त्यामुळे इथेन मिथिल ब्रोमाइडपेक्षा हायर अल्केन आहे. C2H5I 2 मॉलिक्यूल घ्यायला लागतात, कारण का वुड्स कपलिंग रिॲक्शन चालली आहे. सोडियम इकडं I, NaI, सो 2 NaI, C2H5, सो N ब्यूटेन. इथं इथिल आयोडाइडमध्ये कार्बन होते 2, ब्यूटेनमध्ये कार्बन आहेत 4. सो हायर अल्केन इज obtained. If mixture of 2 different alkyl halide are treated, 2 वेगळे अल्किल हलाइड घेतलेत तर त्या केसमध्ये काय होऊ शकतंय, तर तिथं 2 रिॲक्शन होणार, 3 रिॲक्शन होणार. कसं काय बघूयात. इफ मिक्सचर ऑफ 2 डिफरंट अल्किल हलाइड आर ऑब्टेन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, देन मिक्सचर ऑफ अल्केन इज ऑब्टेन्ड. तुम्ही म्हणणार डिफरंट अल्किल हलाइड घेतल्यावर असं का होऊ शकतंय, तर त्याच्यामध्ये 2 रिॲक्शन होतील, सेल्फ कपलिंग अँड क्रॉस कपलिंग. सेल्फ कपलिंग अँड क्रॉस कपलिंगचा अर्थ काय, विचार करा थोडा वेळ. एका बीकरमध्ये इथिल ब्रोमाइड आहे आणि मिथिल ब्रोमाइड आहे. काय इथिल ब्रोमाइड आणि मिथिल ब्रोमाइड, आणि मध्ये सोडियम आहे. तर बीकरमध्ये एकच मॉलिक्यूल असेल का हो, नाही, बरेचसे मॉलिक्यूल असणार आहेत. सो मिथिल ब्रोमाइड कॅन रिॲक्ट विथ मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड कॅन रिॲक्ट विथ इथिल ब्रोमाइड, अँड इथिल ब्रोमाइड कॅन रिॲक्ट विथ मिथिल ब्रोमाइड ऑल्सो. लक्षात आलं, म्हणजे मिथिल इथिल किंवा इथिल मिथिल असं कपलिंग होऊ शकतंय. म्हणजे एक डायग्राम ड्रॉ केला, त्याच्यामध्ये तुम्ही रेड अँड ब्ल्यू मार्बल घेतला आहे, आणि रेड मार्बल ब्ल्यूला रिॲक्ट होऊ शकते, ब्ल्यूला रिॲक्ट होऊ शकते, बरोबर आहे, आणि रेडला रिॲक्ट होऊ शकते. याचा अर्थ रिॲक्शन कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये होऊ शकते. जर सेम टाईपचे अल्किल हलाइड रिॲक्ट झाले तर त्याला सेल्फ कपलिंग म्हणतात. म्हणजे मिथिल आयोडाइड त्याच बीकरमधला रिॲक्ट झाला तर त्याला काय म्हणायचं, सेल्फ कपलिंग. आणि डिफरंट अल्किल ग्रुप रिॲक्ट झाले तर त्याला काय म्हणतोय आपण, क्रॉस कपलिंग. बघा इथं रिॲक्शन घेऊ मग लक्षात येईल. हा आहे CH3Br, हा आहे C2H5Br. एका बीकरमध्ये घेतलेत मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड. याचे 3 मॉलिक्यूल, याचे 3 मॉलिक्यूल.
तुम्ही म्हणाल 3च का घेतलेत? आपल्याला एक्झाम्पलसाठी पुरेसे आहेत. एका बेकरमध्ये करोडो मॉलिक्यूल असणार आहेत, पण मी 3 घेतले. पॉसिबिलिटी चेक करा. यातले 2 मॉलिक्यूल रिॲक्ट होऊ शकतात एकमेकाबरोबर, म्हणजे CH3Br आणि CH3Br. त्यावेळी काय होईल? Br आणि Na, Br आणि Na, म्हणजे Na Br निघून जाईल. मग CH3ला CH3 जोडला तर CH3CH3 म्हणजे काय बनेल? इथेन. याचा एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल C2H5Br C2H5Br, त्यांची रिॲक्शन झाली. Br Na 2 NaBr गेले, तर काय होईल? C2H5 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 म्हणजे काय? CH3 CH2 CH2 CH3 म्हणजे काय मिळेल? N ब्युटेन. आणि यांची आपल्यामध्ये रिॲक्शन न होता ही एकमेकाबरोबर अशी झाली रिॲक्शन. तर इथला Br Na, इथला Br Na, 2 NaBr, मग CH3 आणि हा C2H5 कंबाईन होईल. याला तुम्ही म्हणाल क्रॉस कपलिंग. म्हणजे याचेच 2 मॉलिक्यूल कंबाईन झाले तर सेल्फ कपलिंग, याचेच 2 मॉलिक्यूल कंबाईन झाले तर सेल्फ कपलिंग, आणि याचा मॉलिक्यूल याच्याबरोबर कंबाईन झाला तर क्रॉस कपलिंग. म्हणजे काय होणार? CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH3 म्हणजे काय मिळेल? इथेन, N ब्युटेन आणि प्रोपेन. लक्षात राहील. शक्यतो सेल्फ कपलिंगचे प्रोडक्ट मेजर असतात. सेल्फ कपलिंगचे प्रोडक्ट मेजर असतात म्हणजे ते मॉलिक्यूल आपल्यामध्येच रिॲक्ट होतात. क्रॉस कपलिंगचा प्रोडक्ट मायनर असतोय. क्रॉस कपलिंगचा प्रोडक्ट काय असणार आहे? मायनर. मी काय म्हणतोय बघा, इथे मागे काय झालं? सेमच काय केले? 2 अल्किल ग्रुप घेतले, म्हणजे इथं इथिल आयोडाईड इथिल आयोडाईड, त्यामुळे हे दोघेच कंबाईन होणार ना, इथिल आणि इथिल, ब्युटेन तयार होणार. पण इथं मी काय केलंय बघा, 2 वेगळे अल्किल हलाईड घेतले. अल्किल हलाईड बीकरमध्ये वेगळे वेगळे घेतले, रिॲक्शन ज्या बीकरमध्ये करायला आहे तिथं. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये रिॲक्शन झाली. Br गेला Na बरोबर, तर हा C2H5 C2H5 बरोबर कंबाईन झाला, ब्युटेन मिळाला. Br Na बरोबर बरोबर CH3 आणि CH3 कंबाईन झाला, इथेन मिळाला. आणि Br Na बरोबर हे दोघे कंबाईन झाले तर प्रोपेन मिळाला. याचा अर्थ इथं एकच अल्केन मिळेल का? नाही. जर अल्किल हलाईड वेगळे घेतले तर 3 वेगळे वेगळे अल्केन मिळतात. अल्किल हलाईड वेगळे घेतले तर वेगळे वेगळे 3 अल्केन मिळतात. त्यामुळे इथं काय म्हटलंय? सेल्फ कपलिंग प्रोडक्ट आर फॉर्म्ड इन प्रेझेन्स ऑफ क्रॉस कपलिंग प्रोडक्ट. म्हणजे क्रॉस कपलिंग प्रोडक्ट आणि सेल्फ कपलिंग प्रोडक्ट दोन्ही तयार होतात. त्यामुळे आपल्याला काय मिळतंय? मिक्सचर ऑफ अल्केन्स मिळते. किती अल्केन तयार होतात? 3 अल्केन तयार होतात. A mixture of methyl bromide and ethyl bromide when treated with sodium metal in presence of dry ether, mixture of ethane butane, self coupling and propane, cross coupling. Self coupling major product, cross coupling minor product तयार होईल. So this is C2H6 and C4H10 म्हणजे इथेन अँड ब्युटेन आर सेल्फ कपलिंग. लक्षात येते का? सेल्फ कपलिंग म्हणजे सेम टाईपचे अल्किल ग्रुप जॉईन झाले, सेम टाईपचे अल्किल ग्रुप जॉईन झाले. याच्यामध्ये कार्बन किती आहे? 1. दुसरा सेम टाईपचा घेतला तर 1च असणार, म्हणजे C2H6 होणार. C2H6. असाच आणखी एक घेतला तर, इथं 3 घेतलेत, असाच आणखी एक घेतला तर काय होणार? C2H10 होणार. C2 आणि दुसऱ्याचे 2 म्हणजे किती होणार? C4 हायड्रोजन 5 C4H10. तर हे झालं सेल्फ, हे झालं सेल्फ, आणि हा मात्र काय? क्रॉस कपलिंग आहे. लक्षात राहणार का हे? ओके स्टुडंट्स, सो विल स्टॉप ओवर हियर, विल मीट टुमारो. ओके, विल प्रोसीड विथ सेम. सी दिस लेक्चर at least carefully or at least 2 times because there can be number of questions asked for CET on this part. Okay, if you don't understand, please ask questions. Okay, and I will explain them. If this type of reaction is taken, this type of alkyl group are taken, then what will happen? You can ask any question on the group. Okay, so this part and elimination reaction where alpha कार्बन वरून काय जातोय? हॅलोजन. बीटा कार्बन वरून हायड्रोजन. these 2 parts are bit important. Okay, as far as CET is concerned. Also there can be a right note on elimination reaction or a right note on Woods reaction, like questions in board exam also for 2 marks. Okay, so be prepared. Have a nice time. Good day.